ज्या मानवी शरीरात स्वामी समर्थांचे नामस्मरण नाही तो मानवी जीव या दृश्य विश्वात उगीचच जन्माला आला आहे हे आपल्याला तीव्रतेने जाणवते. असे नामाविण जगणारे भकास जीवन हे असून नसल्यासारखे आहे हे तुम्ही कायम लक्षात ठेवावे. अरण्यात जशी हिस्त्र श्वाबरे राहतात त्याप्रमाणे अरण्यावर वाढणाऱ्या या मानवी देहात फक्त अनेक विषयासक्त विचारांच्या एरझाऱ्या अखंडपणे चालूच राहतात. सुख दुःखांचे हिलकावे खाणाऱ्या ह्या शरीरात केवळ वैषयिक अनळ्या कोशिंबिरीचा खेळ चालू असतो. म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला कळकळीची विनंती करतो की स्वामींचे नित्य नामस्मरण करीत आयुष्यातला प्रत्येक क्षण केवळ आनंदातच घालवा. एक लक्षात घ्या की ज्या मानवी देहात स्वामींचे नामस्मरण अखंडपणे चालू राहते ते जीव भाग्यवान ठरतात. एका साधक भक्ताने विचारले की स्वामींचे नाम घेताना मनात अनेक प्रकारचे विचार येतात, त्यांना आपण घालवण्यासाठी काय करावे. तुम्हाला सांगतो की स्वामींचे नामस्मरण करीत असताना अनंत प्रकारचे विचार जरी येतात तरी तुम्ही अजिबात काळजी करू नका. ह्या नको असलेल्या विचारांना आवरण्याचा एकच उपाय म्हणजे येणाऱ्या विचारांच्या मागे लागणाऱ्या मनाला फक्त आवरायचे. विचार येतील तसे अपसुकच निघून जातील. येणाऱ्या विचारांकडे आपण लक्षच द्यायचे नाही, कारण विचार न येण्यासाठी तुम्ही जितके प्रयत्न कराल तेवढे ते जोराने मनात घुमू लागतात. म्हणून विचारांकडे कानाडोळा करण्याची सवय तुम्ही प्रथम मनाला लावून घ्यावी. स्वामींचे नाम मनात सतत घोळत राहील याची आपण विशेष काळजी घ्यावी. त्यासाठी स्वामींच्या नामस्मरणाची नितांत गरज आहे. चित्ताची एकाग्रता यम नियम आसन प्राणायाम आणि प्रत्याहार ह्या 5 प्रकाराने साधते. या 5 पायऱ्या चढून गेल्यावर एकाग्रता निश्चितपणे लागते. तुम्हाला मी आणखी एक विचार देतो की घेत असलेले स्वामीनाम आपल्याला आपल्या कानाने ऐकता येईल इतपत घ्यावे. तसे केले की चित्त आणि मन एकाग्र व्हायला मदत होते. एकाग्रतेशिवाय नाम नाही आणि नामाशिवाय एकाग्रता नाही एवढे ध्यानात ठेवा म्हणजे झाले. श्री स्वामी समर्थ.